नाशिकमधून आपले प्रतिनिधी जयेश सावंत हे या ठिकाणी आहेत आणि त्या आपण पाहतो की साई मंदिरातून हे आपल्याला तिथून माहिती देतात। जयेश, काय सांगाल साईबाबांच्या मंदिरामध्ये मंदिराबाहेर कशा प्रकारचा उत्साह आणि आनंद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय? श्री साईबाबांचं आणि प्रभू श्रीरामांचं एक अतूट नातं आहे। कारण की बाबाजींनी आपल्या हयातीमध्ये या शिर्डीच्या पावन भूमीमध्ये जे काही आहेत राम जन्मोत्सव सुरू केला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज 500 वर्षांचा जो प्रदीर्घ लढा आहे, प्रदीर्घ काळानंतर आज या ठिकाणी रामलल्ला आज पुन्हा विराजमान होत आहे। अयोध्या येथे राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा होत आहे। याच पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम तसेच रामपठण असेल, राम रक्षा पठण असेल, मिरवणूक असेल, विविध प्रकारच्या जे काही आहे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं गेलेलं आहे। शिर्डी ही पुन्हा साईराम या नामघोषाने दुमदुमले आहेत। आता आपल्या सोबत आहेत शिर्डीचे ग्रामस्थ आहेत, कशा पद्धतीने कामं सुरू झालेले आहेत? शिर्डीमध्ये अतिशय प्रभू रामचंद्राच्या नावाने या ठिकाणी जयघोष सुरू आहे आणि संपूर्ण शिर्डी भक्तिमय झालेली आहे, राममय झालेली आहे। शिर्डीच्या या ठिकाणी परंपरा आहे की साईबाबांचा सोन्याचा रथ उत्सव व्यतिरिक्त कधीही निघत नाही, परंतु ती अनेक वर्षाची परंपरा प्रभू रामचंद्रांसाठी या ठिकाणी मोडण्यात आली व आज सोन्याच्या रथामध्ये प्रभू साईरामांना व प्रभू श्रीरामांना बसून संपूर्ण गावामधून मिरवणूक निघणार आहे। संध्याकाळी दीपोत्सव आहे, रामकथेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आता थोड्याच वेळात राम रक्षा स्तोत्र या ठिकाणी मंदिरामध्ये प्रकट होणार आहे। अशा प्रकारे शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थांच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारो साई भक्त या ठिकाणी शिर्डीमध्ये आलेले आहे, कारण की साईबाबा आणि प्रभू रामचंद्राचं मोठं नातं आहे, तिची द्वारकामय मशीद आहे। याच ठिकाणी बाबा हयात असताना बाबांनी राम जन्मोत्सव सुरू केला आणि त्या मशिदीमध्ये राम जन्मोत्सव सुरू केल्यामुळे हा जो रामनवमीचा उत्सव आहे या ठिकाणी हा विश्व प्रसिद्ध आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्यावेळेस साई भक्त एकमेकाला भेटत असतात, देशभरातले विश्वभरातले, तर ते एकमेकाला भेटल्यानंतर हेच म्हणत असतात ओम साईराम। त्यामुळे साईबाबा आणि प्रभू रामचंद्र यांचं अतूट नातं आहे आणि आजच्या दिवशी देखील या ठिकाणी हे अतूट नातं पुन्हा एकदा मोठी परंपरा म्हणून प्रभू रामचंद्रांची प्रतिमा व साईबाबांची प्रतिमा या ठिकाणी सोन्याच्या रथामध्ये ठेवून या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे। त्यामुळे सगळीकडे फक्त जय श्रीराम ओम साईराम। एकंदरीत बाबांनी आपल्या हयातीमध्ये या ठिकाणी बैजाबाईंच्या डोळ्यातून जे पाणी निघलं त्या पाण्याच्या आधारे या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला। ते पाण्यातून या ठिकाणी दीप प्रज्वलित केले। आता तसाच एक मोठा उत्सव दीपोत्सव या ठिकाणी आता सुरू झालेला आहे आणि शिर्डीमध्ये फक्त ओम साईराम, साईराम, जय श्रीराम या जय घोषात शिर्डी दुमदुमले आहेत। जयेश, आपल्या आजूबाजूचा परिसर जो आपण पाहतोय की फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे, तिथला परिसर आपल्या प्रेक्षकांना आणि आम्हाला दाखवाल का? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचण येते, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। आपण पाहतोय की आपले प्रतिनिधी हे शिर्डीमध्ये होते, त्या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरामध्ये मंदिराबाहेर फुलांची अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, अगदी सर्वत्रच राज्यभरामध्ये देशभरामध्ये वेगळाच उत्साह आणि आनंद आपण पाहतोय। भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी जमलेली आहे। साईबाबांचं आणि रामाचं एक वेगळंच अतूट नातं असल्याचं म्हणण्यात येत आहे आणि म्हणूनच नेहमी जयघोष करताना जय श्रीराम, जय साईराम असं म्हणण्यात येतं। आपण पाहतोय की या ठिकाणी पालखी सुद्धा निघालेली आहे, साईबाबांची पालखी या ठिकाणी निघालेली पाहतोय। संपूर्ण देशभरात राज्यभरामध्ये भक्तगण आपल्या जवळपास असलेल्या मंदिरांमध्ये जाऊन रामाचं, देवांचं दर्शन घेताना आपण पाहतोय। आपण ही दृश्य शिर्डीमधील पाहतोय।